आपण क्रू मेंबर्सना भेटलो, कास्ट मधली जितकी माणसं होती त्यांना भेटलो, म्युझिक टीम पैकी जितके उपस्थित होते त्यांना भेटलो. पण आता या ठिकाणी या संपूर्ण टीम्स पैकी जितकी माणसं नाही आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. मी नको तुझ्यापासून सुरुवात करते कारण मगाशी त्या दोघींसोबत थोड्याशा गप्पा झाल्या आहेत. पण मी जसं म्हणत होते की मुलाचं जे सँडविच होतं मध्ये सासू आणि सुनेमध्ये, तर या चित्रपटात नक्की तुला ते करताना किती मजा आली आणि झालंय का सँडविच? खूप मजा आली. सँडविच झालंय की नाही हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. पण जसं मगाशी म्हटलं गेलं तसं आधी जेव्हा कळलं की निर्मितींबरोबर स्क्रीन शेअर करायचे तेव्हा खूप दडपण आलं होतं. कारण त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत आणि बरेच सीन्स आहेत आमचे एकत्र. पण त्यांनी पण कम्फर्टेबल केलं आणि सर ही इज अ मॅजिशियन. आणि मला सांगायला आवडेल की माझी पहिली फिल्म पण सरांमुळे मी पहिल्या फिल्ममध्ये काम केलं, पहिल्या सिरियलमुळे. आणि आता पुन्हा एक 9-10 वर्षांनी मी पुन्हा एकदा फिल्म करतोय आणि ती परत सरांमुळे. सर थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. क्या बात आहे. म्हणजे आपण मगासपासून सासू आणि सून या नात्याबद्दल प्रामुख्याने बोलतोय, पण हा कुटुंबाचा चित्रपट आहे कारण कुटुंबाचंही तितकंच महत्वाचं योगदान चित्रपटात आहे. सर तुम्हाला विचारायचंय की फॅमिली आणि कुटुंब हे तुम्ही जितक्या अप्रतिम पद्धतीने रिप्रेझेंट करता तितकं दुसरं खरंच कोणी करत नाही. कारण अगदी गंगाधर टिपऱ्यांपासून आम्हाला त्याचा अनुभव आहे, आम्ही त्या कुटुंबाचा भाग होतो. तर या चित्रपटात कुटुंबाचा म्हणजे या फॅमिलीमधल्या पुरुषांचाही किती महत्वाचा रोल आहे? फार महत्वाचा रोल आहे. कारण हे चौकोनी कुटुंब आहे. सासू, सून, सासूचा नवरा, सासरा आणि हा जो सँडविच झालेला आहे सुनेचा नवरा. या चौकोनी कुटुंबामध्ये काय घडतं असं की जेणेकरून ना त्या दोघींना जे अगदीच विरुद्ध टोकाचे आहेत त्या दोघींना तो जो प्रवास आहे एकत्र येण्याचा तो सादर करण्याचा प्रयत्न. मी सांगितलं ना, मी मी ह्याचं क्रेडिट घेत नाही. कारण माझ्याकडून केव्हा चांगलं सादर होईल जेव्हा ना लिखित चांगलं असेल. तर या लेखकांनी इतकं अप्रतिम लिहून माझ्याकडे दिलं होतं आणि असल्या हिच्याबरोबर काम करणं कठीण आहे, म्हणजे फार कठीण आहे. एकतर मी एकांकिका स्पर्धेत असल्यापासून माझा तिचा परिचय आहे. म्हणजे तिने माझं सगळ्या एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धे नाटकं, व्यावसायिक नाटकं याच्या रिहर्सल्स बघितल्या. पण तेव्हापासूनचे 92-93 पासून आम्ही संपर्क आला. मी इतके सिनेमे केले, मी इतक्या सिरियल्स केल्या, मी इतकी नाटकं केली वेगवेगळी. एकदाही माझी हिंमत झाली नाही हिच्या समोर जायची की हे स्क्रिप्ट आहे, जरा करशील का काम. कारण मला माहिती आहे की ती किती चुजी आहे. की तिला असं वाटतं की नाही हे नको, हे असंच पाहिजे, हे तसंच पाहिजे. आणि मी ना तिचं राज्यनाट्य स्पर्धेत मी नावाचं नाटक होतं ते बघितल्यानंतर मी इतका प्रभावित झालो होतो की काय कमाल अभिनेत्री आहे. म्हणजे हे खूप किती वर्षापूर्वीचं अगदी नाटक आहे. 1988 बघा. तर त्यावेळेस तिने जर मेडल मिळवलं होतं तर मला असं वाटलं कोण आहे. तेव्हा माझं असं झालं होतं. मला असं वाटत होतं तेवढं ताकदीचं स्क्रिप्ट माझ्याकडे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी निर्मिताईकडे जाणार नाही. आणि मी ते घेऊन आलो आणि ते पण या लेखकांनी छान लिहिलं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, शी इज अ सरप्राईज पॅकेज. म्हणजे मला प्रार्थनाबद्दल आजपर्यंत तिचं जे काही काम तिने केलेलं आहे त्यापेक्षा प्रार्थना किती वेगळं आणि अप्रतिम काम करू शकते याची मला जाणीव झाली. आणि थँक्यू तुम्हा दोघींना की तुमच्यामुळे हा सिनेमा वेळेत पूर्ण झाला. मला ऍक्च्युली सर इथे आवर्जून हे म्हणावंसं वाटतं की सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही या चित्रपटाशी संबंधित जे काही फोटो शेअर केले होते त्यात एका फोटोला मला त्या दोघींचा फोटो होता आणि तिथे तुम्ही कॅप्शन लिहिलं होतं की ऍक्टर्स आर अ डिरेक्टर्स रिफ्लेक्शन. सो मी विचारणार होते की किती तंतोतंत तुम्हाला ह्याची अनुभूती मिळाली या दोघींसोबत काम नाही, करत. पण त्यांना विचारलं पाहिजे तो. येस. कारण ते जास्त म्हणतील. कारण आता कसं माहिती मला इतकं बायकांबरोबर 6 बायकांबरोबर काम केल्यानंतर या 2 बायकांबरोबर काम करण्याची इतकी सवय लागलेली आहे. त्यांना किती सवय होती माझी तेच सांगू शकते. सगळ्यात आधी तर मला नकुल म्हणाला, मगाशी प्रार्थना म्हणाली, आता केदार म्हणाला, तर मला तर मी वाघोबा वाटायला लागले आता. एवढं दडपण माझं घेता तुम्ही लोक म्हणजे. पण खरं सांगायचं तर ना, प्रत्येक कलाकार एखाद्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असतो. कधी कधी नाईलाजाने काही सिनेमे करावे लागतात म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी, तो भाग वेगळा. पण जेव्हा शक्य आहे किंवा जेव्हा
माझ्या घरातलं सगळं भागतंय एवढंसं काम करून, तेव्हा मात्र मी पूर्णपणे चुजी राहते आणि उत्कृष्ट स्क्रिप्ट असेल तरच करते. आणि ही गोष्ट केदारला पण माहिती होती. अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ओमी आणि वैशालीने. आणि ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं, म्हणजे मी नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं की त्याला बाबा मी असं सांगते की हा सीन जरा असा कर, तो सीन जरा तसा कर. नाही, खूप छान लिहिलं गेलेलं स्क्रिप्ट. आणि मी स्वतःला नेहमीच, हे हसतात मला खरं तर, पण मी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हणवते. तो कारण ऍक्टर ना हा स्वतःच्या भूमिकेपुरता विचार करतो नेहमी. डायरेक्टर असतो तो पूर्ण प्रोजेक्टचा विचार करत असतो. आणि त्याने जे विजन बघितलेलं असतं त्याच्यात मला स्वतःला बसवायचं असतं. त्यामुळे मी नेहमी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हणवते. त्याने किती म्हणू देत की मी खूप छान काम केलं, पण ते मुळात स्क्रिप्ट चांगलं आहे आणि जे तुम्हाला खूप आवडेल. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला मी आहे म्हटल्यानंतर कॉमेडी हवीच असेल तर ती आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी भरभरून देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. बघा तो तुम्हाला आवडतोय का. क्या बात आहे, सो वेल सेड. थोडा नॉस्टॅल्जिया आला मला सर. तो दिवस आठवला जेव्हा स्क्रिप्ट बद्दल जसं सगळ्यांनी सांगितलं की मला जेव्हा सरांनी स्क्रिप्ट पाठवली होती, मला अजूनही आठवते. म्हणजे स्क्रिप्ट नव्हती ती, नुसतं वन लायनर होतं. तर ते मी त्याचं टायटल जेव्हा मी वाचलं तेव्हा असं वाटलं की मी असणार आहे या फिल्मचा भाग का माहिती नाही, असं थोडंसं धाकधूक होती. सरांनी जेव्हा भेटायला बोलवलं, मला अजूनही आठवतं, माझं ना गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे मला नीट चालता येत नव्हतं. तर सरांना तेच पाहायचं होतं की मी काय करू शकते की नाही फिल्ममध्ये काम. आणि जेव्हा मी तशी त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा नरेशन जेव्हा मला मिळालं तेव्हा मी सरांना सांगितलं, सर मला तर काम करायचं या फिल्ममध्ये, पण तुम्हाला काय वाटतंय. तर ते म्हणाले, ते तुझ्या पायावर डिपेंड करेल, तू चालायला लागशील तर आपण करू शकतो. आणि मला कळलं जेव्हा की मी त्यांना तेव्हाच सांगितलं की सर मला थोडा वेळ द्या, आय थिंक 15-20 दिवसात मी पळायला लागेन, पण सर मला ही फिल्म करायची, मी या फिल्मसाठी माझे 1000% देईन, पण प्लीज मला मला कुठेतरी जसं आपण सगळे म्हणतो, जसं निर्मितीताई म्हणाली की नट म्हणून नेहमी असं वाटतं की आपल्याला चांगली कामं मिळावी, पण दरवेळेला नशिबात तशी कामं येत नाहीत. आणि जेव्हा माझ्याकडे समोरून अशी स्क्रिप्ट आली होती तेव्हा मला फक्त छान काम करायचं होतं, माझे 100% द्यायचे होते. तेव्हा मी सरांना सांगितलं, सर मी खरंच माझे 100% देईन, मला एक चान्स द्या, मी 15 दिवसात पळायला लागेन आणि तुमच्या या फिल्ममध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या करीन. आणि सरांनी पण ऍक्च्युली तेवढा माझ्यावर, मी खरंच असं म्हणेन सर की तुम्ही तेवढा विश्वास ठेवला माझ्यावर. कारण जसं फिल्मचा पहिलाच एक डायलॉग होता की हिचं मराठी भेटतं सापडतं तसं माझ्या मराठीत पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता आहे, आय बीन इन दिस इंडस्ट्री फ्रॉम पास्ट 10 years नाव, पण मी गुजरात मधनं आलेली आहे, त्यामुळे मराठी पहिल्यापासून थोडंसं वीक होतं. आणि आय थिंक म्हणूनच मला दडपण आलं होतं की त्याच पद्धतीने, जसं आता सर म्हणाले की स्क्रिप्ट टू स्क्रिप्ट तेच डायलॉग्स तशाच पद्धतीने बोलायचे होते. आणि त्याच्यासाठी मी खरं सांगते, मी मॅथ स्टुडंट असल्यामुळे ना मला पाठ होत नाही पटकन गोष्टी, तर मी यांना अख्खेच्या अख्खे डायलॉग सगळे अख्खी स्क्रिप्ट मधले माझे जेवढे डायलॉग्स आहेत ते मी कमीत कमी 15 ते 20 वेळा लिहून टाकले, सगळे डायलॉग्स. आणि असे म्हणजे अख्खी एक नोटबुक भरली होती फक्त डायलॉग्स लिहून, असे मी ते पाठ केले. कारण मला माहिती होतं माझ्या समोर निर्मितीताई असणार आहे, अशा वेळेला जर मला कुठूनही चुकायचं नाहीये. आणि निर्मितीताईबद्दल मी फक्त एवढं सांगेन की या फिल्म मधलाच एक डायलॉग आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी स्त्री का नसू शकते. तर मी असं म्हणेन, जर मी जे काय काम केलंय ते माझं काम ते छान दिसलं कारण निर्मितीताई माझ्या पाठीशी होती म्हणून. आणि सरांनी जे काय गाईड केलं, सो आता हे जे तुम्हाला जे दिसलंय ते आय थिंक सरांचं आणि निर्मितीताईचं प्रतिबिंब आहे, जे मी दाखवायचा प्रयत्न केलाय. सो ऑल क्रेडिट गोज टू केदार सर आणि निर्मितीताई. थँक्यू सो मच. थँक्यू. याच्यावरती फिल्म करण्यासाठी डायलॉग रायटरची गरज नाही. मध्ये एवढे डायलॉग लिहून ठेवले, त्यातलेच काढून मी आता पुढच्या फिल्ममध्ये वापरले. अगदी अगदी. मला असं वाटतं की आपण मीडियामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना काही प्रश्न सून विचारायचे. जेव्हा एका सासूच्या मागे उभी राहते आणि सासू जेव्हा एका सुनेच्या मागे उभी राहते, तेव्हा एक स्त्री म्हणून किती इनेबलिंग असतं ते, असं तुम्हाला दोघींना वाटतं? मला असं वाटतं की हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर सगळ्यात जास्तीत जर काही अपील झालं असेल तर तेच झालं होतं मला, की ज्या अप्रतिम सीन्स ऍक्टरला करता येतील असे तर सीन्स होतेच,
पण त्याच्यामागे जो थॉट आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि तो घराघरात प्रत्येकाला लागू होणार आहे. म्हणजे मी सासू सुनेचं म्हणत नाहीये, मुलगा सासरा सगळं कुटुंब अख्ख्या कुटुंबाला लागू होणारा हा अख्खा सिनेमा आहे. त्यामुळे असं फक्त सासू सुनेचा सिनेमा आहे असं नाही आहे हा. तो तसाच बघायला पाहिजे. वा वा. प्रार्थना any thoughts? मी खऱ्या आयुष्यात पण 8 वर्ष झाली मला लग्न झालं, माझ्या सासूबाई पण इथे आल्या आहेत. सो मी एक सांगते आणि मला असं वाटतं की इथे असलेल्या सगळ्या स्त्रियांना हे पटेल की आई आई असते आणि आई सासू कधीच आई होऊ शकत नाही हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आणि आपल्याला माहिती आहे आई ही किती जवळ आहे. पण सासू ही खूप चांगली मैत्रीण जरूर होऊ शकते हे मला ह्या फिल्म थ्रू कळलं आणि माझ्या खऱ्या आयुष्यातल्या सासूबाई पण ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीसारख्या आहे आणि या फिल्मच्या एंडमध्ये तुम्हाला पण हे फील नक्की होईल एवढंच सांगेन. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी.